हाय सर्वांना. तर मी आता आले होते वरती गच्चीवर आणि गच्चीवर बाईंनी खूप छान भाजीपाला लावलेला आहे. तर तिने काय काय लावलं आहे ते तुम्हाला एकदा दाखवते. ती वरती झाडांना पाणी घालायला आली होती आणि थोड्याशा भेंड्या पण तिला तोडायच्या होत्या. तर चला आता मी तुम्हाला दाखवते ती काय करते. इथे बघा ह्या कुंड्यांमध्ये तिने खूप छान असे झाडं लावलेत. गवारच्या शेंगा लावल्यात, भेंड्या लावल्यात आणि भेंड्यांना भेंड्या पण आल्यात मस्त. तुम्हाला त्या भेंड्या दाखवते. भरपूर मोठे मोठे झाल्या भेंड्या. हे बघा खूप छान भेंड्या आल्यात. तोड बरं भेंड्या. झाडं छोटेच आहे आणि ह्या भेंड्या अशा आलेल्या आहेत बघा. गावठी भेंड्या आहेत बरं का ह्या. एक मिरचीचं झाड पण त्याच्यामध्ये आहे. उन्हाळा आहे, गावावरून तिने बी आणलं होतं भेंडीचं आणि ते लावून दिलं. आज ती दुसऱ्यांदा या भेंड्या तोडत आहे. मला म्हणे की गच्चीवर चल माझे व्हिडिओ काढ, पोरांना दाखव मी किती छान भाजीपाला लावलाय. खूप छान भेंड्या आल्यात भेंड्यांना मस्त आणि गावठी भेंड्या आहेत त्या. काही भेंड्या हळ्या पण आहे वाटतं, है ना? नाही, भरपूर भेंड्या आल्या भेंड्यांना. हे बघा खूप छान भेंड्या. ते मोडतात ग पटकन, हो ना. आणि याच्यामध्ये मिरचीचं झाड पण आहे बरं का. मिरचीला पण फुलं लागलेली आहे, दिसतंय का? हे पा, मिरचीला पण फुलं यायला लागलीत. आंबाड्याचं झाड पण आहे. हे जे 5 पाकळ्या आहेत ते आंबाड्याचं झाड आहे. म्हणजे आंबट चुक्यासारखी याची भाजी लागते. आणि बाईला शेतीची आवड आहे त्यामुळे ती ह्या असं लावत असते काही ना काही भाजीपाला. तसंच तिने इकडं या कुंडीमध्ये एक वालाचं झाड पण लावलेलं आहे आणि त्या वालाला पण 2 काठ्या अशा उभ्या करून ठेवल्यात बघा. किती आहेत ह्या? पावशेर भेंड्या निघाल्यात. आता दुसरं एक दाखवते. बाईनी या कुंड्यांमध्ये गवारच्या शेंगा लावल्यात आणि त्याला शेंगा पण आल्यात. खूप छान शेंगा आल्यात. दाखव बरं. हा, शेंगांना बघा किती फुलं आलेत आणि शेंगा आल्यात बघा. खूप छान. माझ्या आईला खूप शेतीची आवड आहे आणि तिने याच्यामध्ये किती छान, ह्या जवळपास किती कुंड्या आहेत गवारच्या. 13 कुंड्यांमध्ये गवार लावलेली आहे आणि इकडे दुसरीकडे पण लावली आहे. शेंगांना पण शेंगा आल्यात थोड्या. इकडे आहे कारलीचं झाड. कारलीला पण फुलं आली का? हां हां, खूप छान फुलं आलेत. हां, कारले आले. छोटे छोटे कारले पण आलेत बरं का. हे बघा मस्त छोटे छोटे कारले आलेत. तसंच हा दुसरा ट्रे आहे. हा, आंबाड्याचं झाड. हे आंबाडा आहे. त्याच्यामध्ये आळूची पानं, भेंड्या, कांद्याची पात पण लावली आहे. त्याच्यात पण भेंडी का? हां, हे बघा हे आहे आंबाड्याचं झाड आहे आणि याच्यामध्ये भेंडी पण लावलेली आहे. कांद्याची पात पण लावली आहे तिने पिठल्यासाठी. कांद्याची पात, एक वाल, आळूची पानं. किती छान छान आळूची पानं बघा. खूप छान मस्त. घेवड्या वाल आणि आळूची पाने ह्या ट्रेमध्ये. तसंच आता या कुंडीमध्ये बाईनी गवारच्या शेंगा लावल्यात. हां, त्याला पण शेंगा आल्यात ना. हां, खरंच. थांब बरं का, मोठं करून दाखवते. हां, हे बघा इकडे याला शेंगा आल्यात. शेंगा या कुंडीमध्ये पण शेंगा लावल्यात. आणि ही टाकीचा टब आहे आम्ही कापून केलेल्या कुंड्या. तिकडे भेंडी आहे, आंबाडा आणि भरपूर सारे झाडं लावलेत. उन्हाळा आहे सध्या पण तिचे एवढे झाडं आलेत. म्हणजे आंबाड्याची भाजी, आळूची पानं, भेंडी, गवारच्या शेंगा, एक कारली. हां, हे बघा चहात टाकतो तो गवती. हां, त्याला पाणी बसत नाही तर मग त्यासाठी एक बाटली पण ठेवली आहे.
थोडेसे फुलझाड पण लावले. अबोलीचं, चनी गुलाबाचे पण आहेत. हा, इकडे पण चनी गुलाबाचे. ही जास्वंद आहे बरं का. मस्त जास्वंदला फुलं येतात, पण तिची छाटणी केलेली आहे सध्या आम्ही. आता आम्ही सकाळची कच्ची चाला येते उठल्या हा, मग माझ्यानं पाणी घालते, कारंजीला घालते, गौरवला घालते, आंबाडे. तेव्हा तिकडे कडीपत्त्याचं झाड केवढे टाकी झाड पाहिलं नाही. हा, कडीपत्त्याचं झाड नाही पाहिलं मी, नाही दाखवते. वराण्या, कारली, एवढ्या वाल त्यांना आता काठ्या लावल्या सकाळी. आता याला काढून दिल्या. अजून महिन्याभरावर त्यांना शेंगा इथे घेवड्या वालाला ना. एवढ्या वालाला आता गोराण्या भेंड्या झाल्या चालू. आज ह्या भेंड्या थोड्या, आता उद्या गोराण्या निघते. आणि भेंडी पण बघा किती छान निघाली. भेंडी गावठी भेंडी एकदम गावठी चवदार. हा. चवदार भेंडी. ही भेंडी लई चवदार. जुन्या भेंड्या आहे, जुन्या काळाच्या. आता तो हो दाखव ना, कडीपत्त्याचं झाड. कडीपत्ता. कडीपत्ता का बरं तिकडे ठेवला? तिथं पाणी मिळतं का? हा, कडीपत्त्याचं झाड इकडे आहे. मी तर पाहिलेलं पण नव्हतं. कडीपत्ता. हा, हे कडीपत्त्याचं झाड आहे. भरपूर मोठा कडीपत्ता आहे. ताजा कडीपत्ता वरणाला घेऊन जाते तू. पक्ष्यांना पाणी पण ठेवते का? पाणी, पक्ष्यांना धान्य इकडे. पक्ष्यांना खायला, पक्ष्यांसाठी हा खायला धान्य ओतले, तांदूळ ओतल्यात. मडक्यात पाणी पक्ष्यांना. बापरे, हे बघा इकडे याच्यात पाणी ठेवलंय पक्ष्यांसाठी. आणि हे तांदूळ, ज्वारी दळण केल्यावर पक्ष्यांना धान्य आणून टाकते छोटं आणि पाणी पण ठेवते. पुढे आमच्या बाईच्या रेसिपीच्या आणि काय करते घरामध्ये त्या छोट्या व्हिडिओ पाहण्यासाठी, मुलांना पाहण्यासाठी दाखवणार आहे. बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. मला येत नाही.